एकटीच न्यूयॉर्क सिटी एक्सप्लोर करणार आहे। मी आता आले सेंट्रल पार्कला। हॉलिवूडच्या मूवीज मध्येच बघितलं होतं। मॉन्ट्रियल मध्ये चिपोटले मिळत नाही। ओ शेट, नादखुळा आहे हा, नादखुळा। त्यांनी लुई विटॉची बॅग बनवण्याने कव्हर केलंय हे त्यांचे ट्रम्प टॉवर। आज आम्हाला तिकडे जेवायला बोलवलं होतं। हे आहे ग्रँड सेंट्रल। कोरीव काम बघा, 2 करोडचं टिफनीचं घड्याळ आहे। वर्ल्ड फेमस एम्पायर स्टेट बिल्डिंग, फेमस फूड ट्रक आहे म्हणून एवढी लाईन आहे। 16,566 स्टेप्स चालली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं डे 2 इन न्यूयॉर्क सिटी। आज संकेत ऑफिसला गेलाय, पण मी हॉटेलमध्ये आहे आणि मी आज एकटीच न्यूयॉर्क सिटी एक्सप्लोर करणार आहे। तर टू स्टार्ट विथ, ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहतोय, माझा फर्स्ट डे असेल हे ब्रेकफास्ट ट्राय करण्यासाठी। तर मी आता खाली जाते आणि बघते ब्रेकफास्ट मध्ये काय आहे आणि मी काय घेते ते। A few moments later. मी हे सगळं घेऊन आले नाश्त्यासाठी। मी हे एकत्र नाही खाणार आहे, थोड्या थोड्या वेळाने थ्रू द डे खाईन। बट हा, हे आतासाठी सकाळसाठी एक गरम कॉफी आणली, कॅपुचिनो, कोल्ड कॉफी आणली आहे मोका, त्याच्यानंतर ग्रीक योगर्ट आणलंय स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड, चॉकलेट चिप मफिन, चीज क्रॉसॉ घेतलंय, न्यूयॉर्क स्टाईल बेगल विथ क्रीम चीज। आता मी ह्यातलं थोडंफार काहीतरी खाणार आहे। 1 hour later. मी आता आले सेंट्रल पार्कला आणि हे एंट्रन्सला असं एक मॉन्युमेंट आहे। खूप वारा आहे इकडे आणि इथे असे घोडागाडी आहेत जे तुम्हाला मस्त सेंट्रल पार्कचं राईड देतील। आपल्या चौपाटी सारखं आहे की मस्त असे घोडागाडी लावले तिकडे। आणि हा सेंट्रल पार्क मधला आर्क आहे जो बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितला असेल तुम्ही। झालाय माझा एक मस्त वॉक करून सेंट्रल पार्क मध्ये। सेंट्रल पार्क हे आजपर्यंत फक्त मूवीज म्हणजे हॉलिवूडच्या मूवीज मध्ये आणि सगळ्या सिरीज मध्येच बघितलं होतं, पण आज प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघून इतकं मस्त वाटलं मला। मी ऑलमोस्ट अराउंड 1 तास वॉक केला इकडे। सेंट्रल पार्क इतकं मोठं आहे की मला वाटत नाही की मी ते फुल कधी कव्हर करू शकेन वॉक करून। आता मी इथून निघेन। इतक्या थंडीमध्ये पण लोक सगळी धावतायत सेंट्रल पार्क मध्ये। प्रत्येक सेंट्रल पार्कच्या रूट वरती लोक तुम्हाला धावताना दिसतील। हे किती मस्त आईस्क्रीमचं स्टोर आहे बघा, आणि त्याच्या बाजूलाच मॅग्नोलिया बेकरी आहे। इथे आम्ही काल गेलेलो, पण त्या दुसऱ्या ब्रांचला गेलेलो। आज मी संकेतला सांगेन आज ह्या मॅग्नोलिया बेकरीला येऊया आणि जे लिमिटेड टाइम साठी स्ट्रॉबेरी पुडिंग आहे ते ट्राय करूया। मॉन्ट्रियल मध्ये चिपोटले मिळत नाही, म्हणून मी कुठल्या पण कंट्री सिटी जिथे पण चिपोटले असतं, मला खूप आवडतं चिपोटले, तर मी तिकडचं ट्राय करायला जाते। सेंट्रल पार्क मधून मी आता रिटर्न हॉटेल रूम वर आले। सेंट्रल पार्क मध्ये इतकी थंडी होती, अजून पण तुम्ही बघू शकता माझा लाक, माझे हात सगळे लाल लाल झालेत। तर मी पुढे अजून कुठे गेले नाही। मी जस्ट येता येता ऑन द वे चिपोटले मध्ये गेले आणि तिथून माझ्यासाठी लंच पिकअप केला। आता मी इथे फ्रेश होईन हॉटेलमध्ये आणि आरामात बसून थोडा वेळ लंच करेन। तोपर्यंत मला वाटतं संकेत पण ऑफिस मधून रिटर्न येईल आणि मग आम्ही दोघे संध्याकाळी पुन्हा बाहेर निघू फिरायसाठी। हा आहे माझा आजचा लंच। चिपोटले बेसिकली मेक्सिकन फूड असतं। तर ह्याच्यामध्ये आहे राईस, बीन्स, चीज। मी साईडला एक्स्ट्रा ग्वाकामोले घेतल्या, अवोकाडोचं असतं हे खूप जास्त हेवी होणार आहे माझ्यासाठी, बट जेवढं संपेल तेवढं मी ट्राय करेन। Later that same evening. नमस्कार मंडळी, आजचा प्लॅन आहे आम्ही आज जाणार आहोत 5th एव्हेन्यूला। तिकडे असे हाय एंड दुकानं आहेत, त्याच्यानंतर शॉपिंग करणार माहित नाही आता, लुई विटॉन वगैरे असणार बाहेरून आहे, म्हणजे जरी दुकानं ओपन असली तरी लुई विटॉन। तर 5th एव्हेन्यूला जाऊ, तिकडून आम्ही रॉकरफेलर सेंटर बघू, एम्पायर स्टेटची बिल्डिंग बघू, त्याच्यानंतर ग्रँड सेंट्रल सर्वात इम्पॉर्टंट थिंग ते बघायचं आहे। आणि रिटर्न येताना मला भक्तीला ते ॲडल्ट हलाल फूड, इकडे खूप फेमस असा फूड ट्रक आहे, तिकडे लाईन असते, तर ते पण घ्यायचं आहे। ही अशी आमची आयटिनरी आहे। किती 7:23 झाले आहेत आणि टेम्परेचर पण बाहेर पण थंडी आहे, तर चला जाऊया। इम्पॉर्टंट थिंग इज ग्रँड सेंटर, ते आम्हाला कव्हर करायचंच आहे। हॉटेल मधून निघाल्या पहिला स्टॉप कुठे घेतलाय? चहा प्यायला। संध्याकाळी 7:30 वाजता चहाची तलब आली आहे। चहा प्यायला आलोय आम्ही स्टारबक्स मध्ये। म्हणजे टीम हॉटेल म्हणजे स्टारबक्स। हा, आणि चहा प्यायला आला कारण की तलब आली आणि थंडी एवढी गरमागरम आणि सुंदर ही स्टारबक्सची बाई मला लुक देते आहे, ते पण भक्ती समोर। अरे तू पण स्टारबक्स झाली भक्ती हिरोई। हे डॉल्चे & गब्बानाचं स्टोर आहे। ओमेगा, स्वॉच, मँगो, ब्रँड्सची कमीच नाहीये। गुची पुढे तर बघा माझ्या आहे यावर्षी निवडून आलेले अमेरिकेचे नगरसेवक मस्करी करतो हे काय बोला, प्रेसिडेंट मिस्टर डोनाल्ड ट्रम्प, हे त्यांचे ट्रम्प टॉवर। आज आम्हाला तिकडे त्यांनी जेवायला बोलवलं होतं, पण आज साई भंडारा असल्यामुळे
आम्ही त्यांना नाकारलंय त्यांचं इन्व्हिटेशन आहे. तुला हे काय बोलायचंय? अरे भाई ओ शेट, नादखुळा आहे हा, नादखुळा. जर तुम्ही बघितला एक मोठी लुई विटॉची बॅग बनवली आहे, पण कॉन्सेप्ट अशी आहे की ह्या बिल्डिंगचं रिनोव्हेशन चालू आहे. तर आपल्याकडे कसं बाहेर असे ते गोंती लावलेली असतात हिरव्या कलरची, तर त्या गोंत्याऐवजी 5th Avenue त्यांनी लुई विटॉची बॅग बनवण्याने कव्हर केलंय. मी तुम्हाला जवळून दाखवतो. आणि जसं मी बोललेलो, प्राडा, शनेल, हे बघ काय छान वाटतंय. बुल्गारीचं काय मस्त शोरूम नाही. आणि तुला हवाय ते व्हॅन क्लिफ. आणि इकडे आहे लुई विटॉची बॅग, अख्खी कडक यार, कडक. काय बनवली आहे त्यांनी, ती कव्हरच करून टाकलंय. हा ती बाई रस्त्याच्या मध्ये उभी आहे, एलवीचीच बॅग घेऊन. सो ठरवल्याप्रमाणे एक डेस्टिनेशन झालंय जाऊन लुई विटॉ मध्ये जाऊन आलो, पण डिझाईन पसंत नाही आली भक्तीला, त्यामुळे नाही घेतलं. एवढ्या लांब आलो आम्ही आणि डिझाईनच पसंत नाही आली हिला. मला वाटतं ते आपले आम्हाला बँड्रा लिंकिंग रोडला जावं लागेल. इकडे काय आपले तेच लिहिलेलं आहे ना. गायब झालीस तू मध्येच. हे सेंट थॉमस चर्च आहे, हे कार्टियरचं स्टोर आहे, मस्त एकदम. आणि नायकीची बिल्डिंग. ग्रँड सेंट्रल बघायला चाललो आहोत. मला इकडे एक चित्र काढलंय न्यूयॉर्कची स्कायलाईन, ते तुम्हाला दाखवतो. हो 3D केलंय ते. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ग्रँड सेंट्रल मध्ये. वाव. आणि आता आलो आहोत आम्ही ग्रँड सेंट्रल. हे आपलं CST आहे. वाव. तर आता आलो आहोत आम्ही ग्रँड सेंट्रल, आणि तुम्ही बघतच असाल किती अवाढव्य आहे आणि केवढं मोठं आहे. जर वरती नीट बघा, कळले, हे आपल्या सगळ्या राशी आहेत, समजलं. या वरती ज्या बनवल्या आहेत त्यांनी आपल्या राशी बनवल्या आहेत. पण इम्पॉर्टंट गोष्ट मला दाखवायची आहे ती म्हणजे हे घड्याळ. त्याची खासियत काय आहे तर हे आपलं चौकोनी घड्याळ नाही, हे असं सर्क्युलर आहे, म्हणजे असं ओव्हल शेप पृथ्वीसारखं आहे, गोल. आणि याची प्राइस जर तुम्ही ऐकाल तर शॉक व्हाल. या घड्याळची प्राइस आहे 20 मिलियन, म्हणजे 2 करोड रुपये. आणि पब्लिकली ठेवलेला एखादी महाग गोष्ट, वन ऑफ द महाग गोष्टीपैकी ही एक आहे. 2 करोडचं टिफनीचं घड्याळ आहे. आणि इंटिरियर तर खूपच जबरदस्त आहे, एकदम सॉलिड वाटतंय बघून. काय वाटतं तुला स्टेशन बघून? खूप मस्त आहे. हा असं बघतच राहू शकतो. प्रत्येक पार्ट मध्ये त्यांनी इतकं मस्त मस्त बनवलंय. तेव्हा ना प्रत्येक जे डोम दिसतंय ते पण त्यांनी बनवलंय. ऍक्च्युली कोरीव काम बघा, मजा आली यार, मजा आली. मस्तच केलंय कोरीव काम इथे. आणि शँडलियर मस्त. काय बोलतोय? इकडे काय भारी आहे, मस्त रेस्टॉरंट. आणि हे आहे ग्रँड सेंट्रल, व्हेरी फेमस ग्रँड सेंट्रल. आपलं CST स्टेशन CST स्टेशन आहे, एकदम मस्त आहे. येल्लो टॅक्सीज फेमस. वँडरबिल्ट ज्याने हे बांधलंय. अच्छा, बेसिकली तो बंदा आहे ज्याने हे बांधलंय. माइंड बिहाइंड दिस आर्किटेक्चर. मस्त केलंय, नो डाऊट, मानलंय यार. आम्ही आलो आहोत. थर्ड गोष्ट नाही, वर्ल्ड फेमस एम्पायर स्टेट बिल्डिंग. सॉलिड वाटतं एकदम. काय बनवलंय तुला माहिती आहे? याच्या वरती जाऊ शकतो, ते सर्कल आहे ना, तिथे जायला देतात आणि तिकडून व्ह्यू बघायचा. मस्त एकदम मस्त. पैसा वसूल. उद्या परत बघायची उद्या किंवा परवा, जेव्हा पण वेदर चांगलं असेल. जेव्हा वेदर चांगलं असेल तेव्हा मग आम्ही एखाद्या टॉप ऑफ द बिल्डिंग जाऊ ऑब्झर्वेटरी मध्ये आणि बघू. बस फॉग नसलं पाहिजे. पण आजचं जेवढं बघायचं होतं तेवढं बघितलंय. आणि आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे फूड ट्रकचं फूड. ते पण एक गोष्ट आहे, पेट पूजा आहे. सो आता बॅक टू खाणे को जाने का. येस. हे काय घेतलंय चटरफटर? चिकपिला मधून आम्ही स्टार्टर. परत आम्ही मॅग्नोलिया बेकरी मधून ह्यावेळी स्ट्रॉबेरी पुडिंग ट्राय करू. तर आता मी आले मॅग्नोलिया मध्ये, बघूया त्यांच्याकडे आहे का. घेतलंय मी स्ट्रॉबेरी पुडिंग. आता मस्त हॉटेलवर जाऊन आरामात आम्ही खाऊ. आता हे आहोत आम्ही लाईनीत उभे फूड ट्रक मध्ये, ॲडेल्स हलाल. आणि मी तुम्हाला लाईन दाखवतो. ही बघा लाईन इथून. हे आम्ही इकडे उभे आहे आणि भक्तीच्या मागे एवढी लाईन आहे. आणि रिअल मध्ये काउंटर दाखवतो कुठे. ते काउंटर आहे, इकडे फूड असं असतं. इकडे त्यांचं किचन आहे मला वाटतं. पण हे सगळी गर्दी इकडे. आणि इथून स्टार्ट लाईन आणि मागे 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 फेमस फूड ट्रक आहे म्हणून एवढी लाईन आहे. आणि इथे भक्ती उभी आहे. एक्साइटेड आहे मी खायला, बघूया कसं लागतं.
A few inches later. आजचं जेवण आहे हे चिकफिला मधून जे पॉपकॉर्न घेतलेले नगेट्स ते स्टार्टर, त्याच्यानंतर कॅलरीजचा पूर्ण खजिना अराउंड 1000 कॅलरीज, आदिल्स हलाल फूड, आणि देन मॅग्नोलिया बेकरी मधून हे स्पेशल आहे त्यांचं स्ट्रॉबेरी पुडिंग. जसं बोलल्याप्रमाणे आम्ही बघितलंय सगळं चेकलिस्ट झालंय. तुम्ही बघितलं असेल. मेन वस्तू काय मेन वस्तू? हा, आज किती स्टेप? 16,566 स्टेप्स चालली आहे पूर्ण वीकच्या चालून झाल्या स्टेप्स. आता मी जेवणार. जेवण तर तुम्ही बघितलंच असाल, गरम गरम आहे, बाहेर थंडी आणि आत गरम गरम जेवण. तर होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स वाढवा, जरा मदत करा आमची. त्यामुळे आम्ही असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ. आता हा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. काय करणार, कसं करणार त्याची आयटिनरी आता आम्ही बनवू आणि मग तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये जेव्हा सुरू करू तेव्हा सांगू. चलो, टेक केअर, बाय.